समाजात नेहमी पुरुष मंडळी आपल्या पत्नीला मारहाण करत असल्याचं चित्र आपण पाहतो। मिरजेत स्त्रिया होळीच्या सणावेळी आपल्या नवरदेवाला काठीने बदडून काढतात। गोसावी समाजात अनेक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे। पाहूया मिरजेतील गोसावी समाजाची ही अनोखी होळी। महाराष्ट्रातील गोसावी हा समाज धार्मिक स्वरूपाचा असल्यामुळे हिंदू सण समारंभ हे लोक मोठ्या श्रद्धेने साजरे करतात। होळीच्या तिसऱ्या दिवशी पुरुष मंडळींना काठीने मारण्याची परंपरा गोसावी समाजात वर्षानुवर्ष चालत आली आहे। होळीनंतर तिसऱ्या दिवशी झेंड्याचा खेळ खेळला जातो। पुरुषांना महिला गल्लीत येऊ देत नाहीत। गल्लीच्या मध्यभागी झेंडा बांधला जातो। पुरुषांनी तो झेंडा पळवायचा खेळ असतो, तर महिला त्यांना त्यापासून रोखतात। यावेळी पुरुष मंडळींना पिटाळून लावण्यासाठी महिला त्यांना काठीने बदडून काढतात। प्रतिवर्षी या खेळासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। मात्र यावर्षी दुष्काळाची परिस्थिती पाहून या धुळवडीला गोसावी समाजाने पाण्याचा वापर न करता कोरडी धुळवड साजरी करीत समाजाला पाणी जपून वापरण्याचा संदेश दिलाय। पहिल्या पूर्वीपासून जो खेळत आले आई बहिणी आणि आमची भावकी आणि आमची पुरुष मंडळी आणि महिला मंडळी हा पूर्वीपासून खेळत आले आणि हा खेळ आम्ही साजरा आत्तापर्यंत देतोय। 150 वर्ष पूर्ण देतोय आणि आत्ता बी आम्ही देणार। काठीनं मारता म्हणजे कसं, आज आपले गल्लीतले बायका काठीनं मारतात म्हणजे नवऱ्यांना बायका काठीनं मारतात म्हणजे का ते वर्षभर त्यांनी राबलेले असतात त्यांच्या तरुणपणाने। पण आज त्यांनी सगळ्या गोष्टी हे होते बोलून सगळ्या प्रश्नांनी सगळे विषय होतात। त्यामुळे आम्ही सगळे लोक काय करतोय एकदम व्यवस्थित खेळतोय आणि व्यवस्थित साजरा पाडतोय। आणि ह्या वर्षी आम्ही पाण्याचा वापर कुठेही केला नाही। पाण्याचा वापर कुठेही केला नाही। दरवर्षी आम्ही पाणी एवढं करतोय, आमच्या एवढंच कळकळीचे आहे की पाण्याची व्यवस्था व्हावी, सगळ्यांना पाणी मिळावे हे आमची व्यवस्था आहे। ही परंपरा आमची पहिल्यापासून पूर्वीपासून आलेली आहे। त्यामुळं कसं आहे 5-5, 10-10 हजार रुपये बक्षीस लावतो आम्ही। बायका जितल्या तर बायकांना आणि गडी जितल्या तर गड्यांना 3 डाव लावलेला असतो। 3 डाव गडी नेलं तिचं आणि 3दा बायका हारून सगळं तिच्याकडे हिसकून गेलं पैसे 300। तसं एक परंपरा असते आणि बायकांना मागा हात गडी माणसं करत नाही, किती पण मारून दे। आणि जरा या खेळण्यात कोण रक्तन असं झालं तर कोणाला राग घेऊन कामा नाही। काटे कशाला, ती बक्षीस मुळा ती आमची परंपरा आहे। प्रत्येक गावामध्ये खेळतात पहिल्यापासून आमच्या लोक पूर्वी। आता आमच्या पोटाला आलं मुलं पण हेच खेळ खेळणार। तसं आम्हाला एवढा खर्च आम्ही पैसे करतो। 4 दिवस सगळं पाहुणा आलेला असतात, बहिणी आलेल्या असतात, ती खेळून 4 दिवस ही होळी आम्ही साजरा करतो। गणेश चव्हाण, सी 24 तास, सांगली।